सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण लेण्याद्रीला चाललो आहे आणि मी राहायला माहिती आहे इथे होतो. इथे हे दिसतं मागे. ॲक्च्युली हे आहे ना श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट आहे. तर हे सगळे ट्रस्टचे इथे रूम आहेत. तर लेण्याद्रीला पण राहण्याची सोय आहे, पण इतकी जास्त नाही आहे आणि इथे जरा बुकिंग करावं लागतं. तर होप सो मला त्यांनी एंड टायमावर दिला होता. आणि आणखी एक संस्थेचा म्हणजे आपण जे लेण्याद्री गेटजवळ पोचतो ना, शिडीवर चढायचं तिथे राईट साईडला एक ऑफिस आहे. तिथेही ते संस्थेचं एक म्हणजे त्यांचं संस्थेचं रूम तिकडे ते देतात. तर तुम्ही तिथेही राहण्याची सोय तिथे पण आहे, तर तुम्ही तिथेही राहू शकता. आणि गरम पाण्याची पण सोय आहे. आणि दुसरी गोष्ट पार्किंग पण आहे. आणि इथेही पार्किंग आहे. इथे हे बाहेरून एकदम पॉश दिसतो, तुम्हाला दाखवतो मी. आणि आपली गाडी पण तिथे पार्क आहे. एकदम सेफेस्ट प्लेसमध्ये पार्क आहे. तर काय म्हणजे असं टेन्शन नाही आहे. काय म्हणतात दादा? वरती म्हटलं खूप माकडांचं म्हणजे जास्त हे परिचय आहे वरती जास्त. अच्छा. वरती डोंगरावरती जाताना आपण दुर्वा नारळ वगैरे घेऊन गेले का, आपण पेढे वगैरे असले का हातामध्ये, तर ते आपल्या हातातून खिचून घेतात खाण्यासाठी. तर सगळ्यांनी लक्ष ठेवा. हो. काही तुम्ही असेल ना वटी वगैरे असेल ना, चांगल्यापैकी बॅगमध्ये आपण पॅक करून घ्या तुम्ही. तेव्हाच तुम्ही वर जाऊन. आता वर जाऊन आपण बघू काय तो खेळ आहे माकडांचा. तर धन्यवाद दादा, ओके ओके, थँक्यू. तुम्ही हे आव्हान देण्यासाठी. हो. आपण आता हा मेन गेट आहे. गेटवरनं आता आपण चढतोय वरती. आणि वरच चढतोय जे वयस्कर माणसं आहे ते चढू नाही शकत, त्यांच्यासाठी इथे डोले ठेवलेले आहे, हे बघू शकता. दादाची रेट काय आहे? 1500. येऊन जाऊन येऊन जाऊ आपण. येऊन जाऊन 1500 रुपये. तर येऊन जाऊन 1500 मध्ये तुम्ही 4 जण उचलतील. 4 जण उचलतील, वर सोडतील आणि पुन्हा खाली घेऊन येतील. तर जे वयस्कर असतील, ज्यांना चढता जमत नाही, तर ते या डोलीने वर चढू शकतात. धन्यवाद. जे खाली जे दादांनी बोललं होतं ते इथेही आपल्याला सावध केलेलं आहे की माकडांपासून सावध राहा. सो मागे ऐकू शकता शाळेतली पोरं आहेत आणि गाणी शिवबाचं गाणी घेता घेता ते चढतात आहे. म्हणजे बघा, आताची पिढी इतिहासाला जपतात आहे. तराश केलेलं किती सुंदर आहे बघा, किती छान आहे. खांब हा पूर्ण गाभार आहे मंदिरातलं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गजानन महाराज की.
तुझ्या मागे महाराज की हे जे खांब आहेत ना, म्हटलं जातं की इथे खाली होतं, वर जाऊन त्या कुंडात आपली पार्वती माता स्नान करत होती आणि गणपती बाप्पाला सांगितलं होतं की इथे कोणालाही यायला देऊ नको. अशी काहीतरी स्टोरी आहे. किती छान आहे बघा. हाय महाराज, काय झालं? दुखी झालंयस? ए महाराज, दुखी आत्मा झालंय, काय झालं? नाराज झालंयस? गणपती बाप्पा मोरया. हा पोर्शन बघा, एवढीच जागा आहे, म्हणजे माझा हात एवढीच जागा आहे. इकडनं बारीक जागा आहे, तिकडनं आपल्याला वर चढून बघायचं. ते कुंड आहे. सो इथपर्यंत आहात तुम्ही आणि हे केव्स एक्सप्लोअर करतोय. हे केव्सपर्यंत तुम्ही बघत आहात तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये बोला गणपती बाप्पा मोरया. हरे कृष्णा. बघू शकता तुम्ही. ते ऐतिहासिक काळातलं तेव्हाचे रूम आहेत, बघू शकता. आधी एक्सप्लोअर केलेले आहेत आपण, आधी तुम्हाला दाखवले, आता तुम्ही बघू शकता किती छान आहेत. सो बरं मित्रांनो, आपलं दर्शन झालं. लेण्याद्रीचं म्हणजे ही अशा ठिकाण आहे ना, म्हणजे उतरायचं मनच करत नव्हतं यार. काय क्लास ठिकाण होतं. आपल्याला आरती मिळाली, देवाची आरती मिळाली, आरती झाली आणि मी स्टेला होतो. हे पण संस्थेचंच आहे. इथे पूर्ण जागा पार्किंगसाठी आहे. हॉल आहे, आतमध्ये हॉल आहे, बरेच रूम आहेत आणि गेटजवळ पण बोलवतो. तुम्ही गेटजवळ जाल तर राईट साईडलाच एक ऑफिस आहे, तिथेही रूम आहे. तर आहे, चांगलं आहे. ते बाईकचं आता आपण आपली बाईक लोड करू आणि सरळ आपल्याला ओझरला जाऊ आणि बॅड लक ये ऐसा हो गया. त्याच्यासाठी आपण काहीतरी जुगाड करू. टॉप बॉक्स पडला ते बोललो होतो, ते ॲक्च्युली इकडनं पण तुटलं आहे आणि हा ब्रॅकेट पूर्ण बाहेर आला. आपले सरचं स्वागत आहे. नो पार्किंग लिहिलं आहे आणि 2 व्हीलर पार्किंग. असं कसं? हां, आपण आता ओझरला पोचलोय. दर्शन घेऊ
आपण आता मंदिराजवळ पोचलोय. त्याच्याच आधी इथे बजरंगबलीचं मंदिर आहे. जय बजरंगबली. गवळी बाबाकडून मंदिर आहे, तेही दर्शन घेऊ शकता तुम्ही. इकडचे राखणदार आहेत. मंदिराच्या आतमधलं हे बघू शकता. गणपती बाप्पा मोरया. हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव वृद्धक्षरद अपजोद्भासवाधनादाद. ठीक आहे. अलूची पानं आहेत. चालेल. आपण आता पोचलोय राजनगावला. महागणपती मागे बघू शकता तुम्ही, तो गेट आहे. आता आपण दर्शनाला चाललोय. आज रविवार तर भरपूर लाईन. बरं मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आणि काय आतमध्ये जबरदस्त हे मंदिराचा परिसर बघू शकता, किती सुंदर आहे. Turn right, then turn right. आपले 8 गणपती कंप्लीट झाले आणि 9वा गणपती म्हणजे सुरुवातीपासून आपण मोरगावचं सुरुवात केलं होतं. तर मोरगावला आपण साक्षी दिली आहे. आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्कीच करा. आणि दुसरी गोष्ट असं आहे की बाप्पाला सगळ्यांसाठी मी मनोकामना मागितली आहे की सगळ्यांची इच्छा पूर्ण हो. धन्यवाद.